नंदुरबार जिल्ह्यात सध्या एक विचित्र परिस्थिती आहे. तब्बल 58 गावांमध्ये लोकशाहीला जणू काही ब्रेकच लागलाय. आता हे असं का झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा तिथल्या सामान्य लोकांवर काय परिणाम होतोय? चला आपण ही सगळी राजकीय कोंडी सोप्या भाषेत समजून घेऊया. 58 हा फक्त एक आकडा नाहीये. ही आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या गावांची संख्या जिथे लोकांनी निवडून दिलेल्या त्यांच्या प्रतिनिधींचा कार्यकाळ संपून गेलाय, पण निवडणुका त्यांचं काय झालं त्या तर झालेल्याच नाहीयेत. जरा कल्पना करा, आपल्या गावात निवडून दिलेला सरपंच नाही, सदस्य नाहीत, मग काय होईल? गावातले विकास कामं कोण बघेल? आपले स्थानिक प्रश्न सरकारपर्यंत कोण पोचवणार? बरोबर, हाच प्रश्न आज नंदुरबारमधले हजारो मतदार विचारतायत, कारण त्यांची लोकशाही अक्षरशः एका वर्षापेक्षा जास्त काळापासून थांबलीये. तर ही अशी अभूतपूर्व परिस्थिती नेमकी निर्माण झालीच कशी? म्हणजे ही फक्त एक प्रशासकीय चूक आहे की यामागे काही राजकीय डावपेच आहेत? चला या विलंबामागची संपूर्ण कहाणी आपण बघूया. आणि गंमत बघा इथेच आहे. प्रशासनानं तर जानेवारी 2024 मध्येच आपली सगळी तयारी पूर्ण करी गेली होती. म्हणजे निवडणुकीसाठी सगळं काही तयार होतं. मग गाडी अडली कुठे? तर राज्य सरकारनं निवडणुकाच पुढे ढकलल्या. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही गावं फक्त आणि फक्त वाटच बघत आहेत. अच्छा, मग निवडून दिलेले प्रतिनिधीच नाहीत, तर गावाचा कारभार पाहणार कोण? हा प्रश्न साहजिकच आहे. आणि इथेच एंट्री होते प्रशासक राजची. पण हे प्रशासक राज म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या 58 गावांमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आता निर्णय घेत नाहीयेत. त्यांच्या जागी सरकारनं नेमलेला एक अधिकारी म्हणजे प्रशासक संपूर्ण गावाचा कारभार पाहतोय. याचा अर्थ काय? तर लोकांच्या मताशिवाय लोकांच्याच हिताचे निर्णय घेतले जात आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हो, हा काही एका दोन गावांपुरता मर्यादित विषय नाहीये. जरा या आकडेवारीवर नजर टाका. शहादा, नंदुरबार, नवापूर असं करत करत तब्बल 5 तालुक्यांमध्ये ही लोकशाहीची पोकळी निर्माण झालीये. आणि त्यातही शहादा आणि नंदुरबार तालुक्यांमध्ये तर परिस्थिती खूपच गंभीर दिसतीये. ठीक आहे, हे सगळं प्रशासकीय झालं. पण कवळीच, सैताणे किंवा सुडीसारख्या गावांमध्ये जे सामान्य नागरिक राहतात त्यांच्यासाठी या प्रशासक राजवटीचा रोजच्या जगण्यात काय अर्थ आहे? विकास कामांवर परिणाम होतोय हे फक्त एक वाक्य नाहीये, ही त्या गावातल्या लोकांची व्यथा आहे. कल्पना करा, गावात एखादा नवीन रस्ता करायचा आहे, पाण्याची टाकी दुरुस्त करायची आहे, पण निर्णय घेणारं कोणीच नाही. आता प्रशासक तर आहेत, पण त्यांना लोकांच्या गरजा, त्यांच्या समस्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी इतक्या जवळून कशा कळणार? आणि यामुळे होतंय काय तर सगळी कामं अक्षरशः ठप्प झाली आहेत. 484 एवढे सदस्य आज त्यांच्या गावाचं प्रतिनिधित्व करत असते. 119 प्रभागांमधून निवडून आलेले हे लोक जे त्यांच्या भागाचे लहान मोठे प्रश्न मांडू शकले असते, पण या विलंबामुळे हे सगळे आवाज जणू काही दाबले गेले आहेत. आणि आता बोलूया त्या 58 पदांबद्दल. हे आहेत गावाचे कारभारी, म्हणजे थेट लोकांनी निवडून दिलेले सरपंच, गावाचा चेहरा, गावाचा नेता. पण आज ही 58 महत्त्वाची पदं रिकामी आहेत. याचा अर्थ 58 गावं नेतृत्वाशिवाय चालली आहेत. विचार करा, याचा परिणाम किती मोठा असेल. बरं, हा मुद्दा फक्त स्थानिक विकासापुरता मर्यादित नाहीये. या रखडलेल्या निवडणुकांचे परिणाम खूप दूरगामी आहेत, विशेषतः जिल्ह्याच्या राजकारणावर. राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. शहादा, नंदुरबार आणि नवापूरमधल्या ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदेच्या मोठ्या लढाईची एक प्रकारे सेमीफायनलच असते. इथे जो पक्ष बाजी मारतो ना त्याला एक जबरदस्त मानसिक बळ मिळतं. म्हणूनच या निवडणुका फक्त गावाचा कारभारी ठरवत नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्याच्या सत्तेची दिशा ठरू शकतात. याला आपण डॉमिनो इफेक्ट म्हणू शकतो. या लहान वाटणाऱ्या ग्रामपंचायतींचे निकाल जिल्हा परिषदेच्या 56 आणि पंचायत समितीच्या तब्बल 112 जागांवर थेट परिणाम करू शकतात. त्यामुळे या निवडणुका कधी होतात या एका गोष्टीवर जिल्ह्याच्या सत्तेचं अख्खं राजकारण अवलंबून आहे. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाहीये. जर तुम्हाला ही परिस्थिती आत्तापर्यंत गुंतागुंतीची वाटत असेल तर 2026 मध्ये काय होणार आहे ते ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. असं वाटतंय की नंदुरबारमध्ये निवडणुकांची एक सुनामीच येणार आहे. चला हिशोब करूया. पहिली संख्या तर आता आपल्याला पाठ झालीये, 58. या त्या ग्रामपंचायती आहेत ज्यांच्या निवडणुका 1 वर्षापासून रखडल्या आहेत. ही झाली फक्त सुरुवात. आता या 58 मध्ये भर पडणार आहे आणखी 87 ग्रामपंचायतींची. या त्या ग्रामपंचायती आहेत ज्यांचा 5 वर्षांचा नियमित कार्यकाळ 2026 मध्ये संपतोय. म्हणजे जुनी थकबाकी आणि नवीन निवडणूक सगळं काही एकत्रच. तर 58 अधिक 87 एकूण आकडा होतो 145.
म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातल्या जवळपास 150 गावांमध्ये एकाच वेळी निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. विचार करा, ही फक्त एक निवडणूक नसेल, हे एक राजकीय महायुद्ध असेल जे संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण ढवळून काढेल. 145 गावांमध्ये निवडणुका होणार हे तर नक्की आहे, पण कळीचा मुद्दा तोच आहे, कधी? आणि तोपर्यंत ह्या प्रशासकांच्या राजवटीत लोकांच्या आवाजाचं काय? नंदुरबारचा हा लोकशाहीचा वनवास अखेर संपणार तरी कधी? हाच आजचा सगळ्यात मोठा आणि अनुत्तरित प्रश्न आहे.